राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि मत चोरी कशा पद्धतीने होते हे पुराव्यासह दाखवून दिलं। यावर अनेक सवाल तर उपस्थित केले गेले, पण त्यानंतर फॅक्ट चेक सुद्धा तेवढेच समोर आले। यानंतर 50-100 लोक एकाच घर क्रमांकावर कसे राहताय, अनेकांची नावं सारखी पण वडिलांची नावंही सारखी कशी, असा सवाल देखील उपस्थित केला गेला। एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक ओळखपत्र सुद्धा आढळली। यूपी, बिहार, कर्नाटक अशी नावं असताना महाराष्ट्र सुद्धा यात मागे नाहीये। असाच एक फोटो आता समोर येतोय, ज्याच्यामध्ये जो आपल्या पालघरचा आहे, ज्याच्यात महिला एकच आहे पण तिचे ओळखपत्र 6 आहेत। सुषमा गुप्ता असं या हिरव्या साडीतल्या महिलेचं नाव आहे। माता जीवदानी चाळीत राहणारी ही 39 वर्षीय महिला आहे। एकच महिला पण तिचे एपिक नंबर वेगळे आहेत। भारतीय निवडणूक आयोग भारतातील प्रत्येक नोंदणीकृत मतदाराला एक ओळख क्रमांक देतो। हा क्रमांक तुम्हाला तुमच्या मतदार कार्डवर सापडेल। हा क्रमांक मतदार ओळखपत्र किंवा एपिक नंबर आहे। तोच नंबर या एका महिलेचा वेगवेगळा आहे, म्हणजे या एका महिलेचे 6 मतदार ओळखपत्र आहेत। आता हा फोटो खरा आहे की फोटो फेक आहे याची फॅक्ट चेक आम्ही करायला घेतली। आम्ही इलेक्शन कमिशनच्या या वेबसाईटवर गेलो। इलेक्टोरल रोलवर जाऊन ही वेबसाईट ओपन झाल्यावर वोटर सर्च मध्ये गेलो। इथे आल्यानंतर सर्च बाय डिटेल मध्ये जाऊन नाव टाकलं। सुषमा गुप्ता त्या महिलेचं नाव आहे। त्यानंतर तिच्या पतीचं नाव आहे संजय गुप्ता। त्या महिलेचं वय या फोटोमध्ये दिल्याप्रमाणे 39 वर्ष, अर्थातच ती महिला आहे। आणि यानंतर इथे कॅप्चा टाकला, स्टेट महाराष्ट्र, आणि सर्च केल्यानंतर जी माहिती समोर येते ती खरंच धक्कादायक आहे। इथे सुषमा गुप्ता नावाची अनेक नावं दिसतील। याच्यामध्ये सुषमा गुप्ता हे 39 वर्ष जे दाखवत आहे ते सेम महिला आहे, तीच हिरव्या साडीतली, जिच्या पतीचं नाव आहे संजय गुप्ता। पालघरची ती रहिवासी आहे। नालासोपारा ही तिचा मतदारसंघ आहे। त्याच्यानंतर पुढच्या पेजवर गेल्यानंतर सुद्धा तीच सुषमा गुप्ता, तेच वय आणि तीच सगळी डिटेल आपल्याला पाहायला मिळते। सोप्या शब्दात काय तर कुणाचे तरी 6 वोट इथं फिक्स झालेत, म्हणजे त्या महिलेचं 1 वोट आणि 5 फेक वोट। जर फक्त एका मतदारसंघातून असे फेक वोट समोर येत असतील तर पूर्ण देशभरातून असे फेक वोट किती समोर येत असतील याचा अंदाज न लावलेलाच बरा, आणि त्यामुळेच हा मत चोरीचा आरोप होतोय। जे निवडणूक आयोग निवडणुका ठरवून सरकार स्थापन करण्यात ज्यांचा मोठा रोल आहे, त्यांचाच कारभार जरासा संशयास्पद असेल तर त्यावर आवाज उठवणं हेच आपलं काम आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका।